आनंद दिघेंना राजन विचारेंनी आणि उद्धव ठाकरेंनी त्रास दिल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय। एकनाथ शिंदेंचे आरोप विचारेंनी फेटाळून लावलेत। एकनाथ शिंदेंनी धर्मवीर सेकंड अर्थात धर्मवीर 2 या सिनेमातून सगळं खरं खरं सांगणार असल्याची घोषणा देखील केली आहे। त्यामुळे धर्मवीर सेकंड या सिनेमात काय पाहायला मिळेल याची उत्सुकता आता मात्र निर्माण झाली आहे। दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला, तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला। खासदार राजन विचारेंनी आनंद दिघेंना त्रास दिल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। एकनाथ शिंदेंच्या या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे। स्वर्गीय आनंद दिघेंचे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे पट्ट शिष्य होते, पण राजन विचारेंनी त्यांच्या वागण्यातून आनंद दिघेंनाही त्रास दिल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। एवढंच नव्हे तर धर्मवीर सिनेमात राजन विचारांनी सभागृह नेतेपद एकनाथ शिंदेंसाठी सोडल्याचं दाखवण्यात आलंय। तो प्रसंगही खोटा असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले, सगळं खोटं आम्ही दाखवलं त्याच्यामध्ये। आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे आम्ही, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही। रघुनाथ मोरेंच्याकडे गेला, त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहे। दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला, तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला, हे आम्हाला सगळं माहित आहे। राजन विचारांनी एकनाथ शिंदेंनी केलेले आरोप फेटाळले। एकनाथ शिंदेंना शिवसेना संपवायची होती असा आरोप राजन विचारांनी केला। धर्मवीर सिनेमा कोणता खर्च करून काढला होता असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता, तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची, तुम्ही काय पक्ष वाढायला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती, किती आमदार होते शिवसेनेचे, काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे, तुम्ही याला फोड त्याला फोड, हे कर ते कर। एकनाथ शिंदेंच्या आरोपांचा आदित्य ठाकरेंनीही समाचार घेतलाय। एकनाथ शिंदे खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला। या व्यक्तीने ते गेल्यानंतर एवढी वर्ष शिवसेनेत जी काही पदं घ्यायची होती ती घेतली, अगदी एवढी मंत्रीपद पर्यंत। या व्यक्तीला आम्ही उत्तर द्यायचं, ते एवढे खोटे बोलणारे आम्ही उत्तर देत नाही। त्यांनी मला वाटतं एवढे खोटे बोलणाऱ्यांनी आणि एवढा जो प्रकार केला गद्दारीचा उद्धव साहेबांच्या सगळ्यात कठीण काळात, त्यांना जनता उत्तर द्या। आनंद दिघेंचा मृत्यू आणि त्यांच्या सोबत झालेल्या राजकारणाबाबत नेहमी नवनवे दावे केले जातात। धर्मवीर 2 या सिनेमात आता कोणती नवी कथा सांगितली जाणार, कोणता गौप्यस्फोट होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।